नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील बहुळ येथील दरोड्यातील आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी गेलेले पोलीस अधिकारी आणि दरोडेखोरांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. सदरची घटना रविवारी दिनांक 2 मार्च 2025 रोजी मध्यरात्री 12:15च्या सुमारास चिंचोशी तालुका खेड जिल्हा पुणे येथील घाटात घडली. यामध्ये दरोडेखोरांनी पोलीस अधिकाऱ्यांवर कोयता हल्ला केला. यात डीसीपी डॉक्टर शिवाजी पवार यांच्या छातीला तर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात सचिन चंदर भोसले या दरोडेखोराच्या पायाला गोळी लागली आहे. पोलिसांनी बहुळ दरोड्यातील 4 दरोडेखोरांना ताब्यात घेतले असून 2 अद्याप फरारी आहेत. सचिन चंदर भोसले, भीमेश उर्फ भीमा आदेश काळे, मिथुन चंदर भोसले, डांग्या चंदर भोसले व अक्षय उर्फ किशोर हस्तलाल काळे सर्वजण राहणार श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर अशी दरोड्यातील आरोपींची नावे आहेत. या थरारक घटनेत जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची प्रकृती उत्तम असल्याचं पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी माध्यमांना सांगितले. धाडसी अधिकाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे. दरम्यान यातील आरोपींवर यापूर्वी देखील गंभीर गुन्हे दाखल असून खेड तालुक्यात त्यांच्याकडून यापूर्वी देखील दरोड्याच्या घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चिंचोशी तालुका खेड येथे देखील दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या सराईत दरोडेखोरांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. संबंधित आरोपींनी मागील आठवड्यात बहुळ हद्दीत एका दाम्पत्यावर चाकू हल्ला करून दरोडा घातला होता. तर काही महिन्यांपूर्वी 10 ऑक्टोबर 2024 रोजी शेलपिंपळगाव येथे पोलीस शिपायाच्या घरी दरोडा टाकून संबंधित पोलीस शिपायावर धारदार कोयत्याने हल्ला करणारे हेच दरोडेखोर असल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्याच्या हद्दीत चिंबळी फाटा ते कुरोळी तालुका खेड येथील बर्गेवस्ती भागात सोमवारी 3 मार्च 2025 रोजी अतिक्रमण कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या मध्यापासून 22.5 मीटर अंतरात येत असलेली सर्व अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. यामध्ये सोमवारी एकाच दिवसात अनेक दुकाने, गाळे, टपऱ्या अशी अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. सोमवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन यांनी सदरची ही कारवाई केली आहे. सोमवारी केवळ रस्त्याच्या एका बाजूचे रस्त्याच्या मध्यापासून 22.5 मीटर अंतरात येत असलेली अतिक्रमणे काढण्यात आली. पुढील काही दिवसांत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची अतिक्रमणे अशाच प्रकारे रस्त्याच्या मध्यापासून 22.5 मीटर अंतर मोजून काढण्यात येत असल्याची माहिती पीएमआरडीए विभागाच्या येथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली. खेड तालुक्यात 3 मार्च ते 10 मार्च दरम्यान पुणे नाशिक महामार्ग आणि 10 मार्च ते 20 मार्च दरम्यान तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर आणि 9 लाख उमरे ते चाकण दरम्यान कारवाया करण्यात येणार आहेत. दरम्यान चिंबळी फाटा ते बर्गेवस्ती दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईवेळी स्थानिकांनी अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला आहे. अर्ध्या गुंठ्याचे भूसंपादन करण्याचे सांगून आणि तेवढ्याच भूसंपादनाचा मोबदला देऊन प्रत्यक्षात 2.5 ते 3 गुंठ्यांचे भूसंपादन केले जात असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी अधिकाऱ्यांकडे केल्या. पुणे लाईव्ह सोबत बोलताना स्थानिक नागरिकांनी काय सांगितलंय पाहूया. संभाजी ज्ञानोबा बागडे. बरं, काय रस्त्याच्या मध्यापासून कुठपर्यंत घेतलंय तुमच्या दुकानाच्या तिथं? मला नोटीस मध्ये 53 चौरस मीटर त्याचं सांगितलेलं आहे आणि 53 चौरस मीटर करणार भूसंपादन करणार सांगितलंय. तेवढेच पैसे तुम्हाला दिलेत? पैसे दिलेत का? दिलेत म्हणजे आमचं ते कोर्ट मॅटर असले कोर्ट मॅटर ते पण अजून मिळालेलं नाही. बरं, आता इथं प्रत्यक्षात काय परिस्थिती होती? 2-2.5 गुंठे जाते. म्हणजे इथपर्यंत जे मोजलंय त्यांनी तुमच्या इथपर्यंत, तिथं 2.5 गुंठ्यापर्यंत जमीन जाते. प्रत्यक्षात भूसंपादन 53 चौरस मीटरचं सांगितलंय. त्याचे सुद्धा पैसे तुम्हाला भेटलेले नाहीत, बरोबर ना? कोर्ट मॅटरमुळे परत पाठवले गेले. म्हणजे तुमचा असा आरोप आहे की 53 चौरस मीटर सांगितलं आणि प्रत्यक्षात इथं 2 ते 2.5 गुंठे जाते. 2 ते 2.5 गुंठे जाते जागा ते घेत आहेत, बरोबर? अशीच तक्रार आहे तुमची? नमस्कार, मी अनुराग संजय जैन, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड. आणि या ठिकाणी आमच्या सभासद काळूरामजी मुरे उपस्थित आहेत. या ठिकाणी पीएमआरडीए आणि नॅशनल हायवे यांकडून संयुक्तिकरित्या अतिक्रमण कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. परंतु या ठिकाणी ग्रामस्थांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी एकच होती की कारवाई करायला आमचा विरोध नाही आहे, परंतु आपण ही कारवाई करत असताना कमीत कमी 2 दिवसाची मुदत या शेतकऱ्यांना त्यांच्या अतिक्रमण काढण्यासाठी देण्यात यावी. त्यांना एकदा आपण मार्किंग करून दिलं. मार्किंग करून दिल्याच्या नंतर नक्कीच ते अतिक्रमण काढतील. जर त्यांनी 2 दिवसामध्ये अतिक्रमण स्वतःहून जर नाही काढलं तर किमान आपण आपल्यामार्फत काढण्यात यावं अशी आमची विनंती आहे. शासनाला आपल्यामार्फत आम्ही विनंती करतो की सर्वच शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण मार्किंग दिल्याच्या नंतर कमीत कमी 2 दिवसाची तरी किमान मुदत देण्यात यावी अशी विनंती करतो. या अशा कारवाईतून किमान जे गोरगरीब या ठिकाणी व्यावसायिक आहेत, लघु उद्योजक आहेत,
यांना किमान नुकसान होईल या पद्धतीनं आज या ठिकाणी चहाचे टपरे आहेत, या ठिकाणी भाजी विक्रेते आहेत, यांना किमान त्यांचं सेटअप दुसरीकडे उभं करणे इतपत तरी वेळ देण्यात यावा अशी मी शासनाला आपल्या मार्फत या ठिकाणी विनंती करेन। खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून भामा नदीपात्रात उन्हाळी हंगाम सन 2024-25 साठी सोमवारी 3 मार्च 2025 रोजी प्रथम आवर्तन सोडण्यात आले आहे। पुढील 15 दिवस आवर्तन सुरू राहणार असून आलेगाव पागा तालुका दौंडपर्यंत असलेले 18 बंधारे यामुळे भरणार आहेत। धरणातील सुमारे पाऊण TMC पाणी सोडण्यात येणार आहे। भामा आसखेड धरणातून सदरची आवर्तने केवळ पुढील वर्षी मे 2026 पर्यंत सोडण्यात येणार आहेत। तदनंतर भामा आसखेड धरण पूर्णपणे बिगर सिंचनाकडे वळवण्यात आलेले असून पिंपरी चिंचवड, पुणे महापालिका, चाकण MIDC व 19 गावे, चाकण शहर यांना पिण्यासाठी आणि उद्योगांसाठी धरण आरक्षित झालेले आहे। त्यामुळे पुढील काळात शेतीला थेंबभरही पाणी मिळणार नाही। या धरणाचे उजवे आणि डावे कालवे 2023 मध्येच महायुती शासनाने रद्द करून हे धरण बिगर सिंचनाकडे वर्ग केले आहे। चाकण, तळेगाव, खेड, रांजणगाव, पिंपरी चिंचवड येथील औद्योगिक उत्पादनं विदेशी बाजारपेठात पाठवण्यासाठी चाकण येथील नियोजित कार्गो विमानतळ पुरंदर येथे नेण्यात आलंय। तेथे औद्योगिक मालाची वाहतूक करताना गैरसोय होणार आहे। त्यामुळे पुरंदरचा हट्ट न धरता विमानतळ चाकण येथे केल्यास अर्थव्यवस्थेला गती मिळेल असा विश्वास उद्योग जगतातून व्यक्त केला जातोय। फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशननं याबाबत माध्यमांना प्रसिद्धीपत्रकही दिलंय। त्यामध्ये नमूद करण्यात आलंय की पुरंदर येथे विमानतळ झाल्यास चाकण, तळेगाव, खेड, रांजणगाव आणि पिंपरी चिंचवड येथील कंपन्यांना पुणे शहर ओलांडून पुरंदर येथे जाणं गैरसोयीचं ठरेल। औद्योगिक क्षेत्रातून येणारी जड अवजड वाहनं यांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागेल। या भागात चाकण, तळेगाव, खेड, रांजणगाव आणि पिंपरी चिंचवड येथे हजारो उद्योग आहेत। चाकण येथे कार्गो एअरपोर्ट होणार होतं, त्यामुळे परिसरातील अनेक जमिनी बाहेरच्या कंपन्यांनी विकत घेतल्या, तेथे आपले उद्योग उभे केले आणि MIDC निर्माण केली। कारण तयार होणारा माल कार्गोद्वारे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पोहोचवण्यासाठी सोयीचं ठरेल। मात्र या ठिकाणी आता विमानतळ न होता ते पुरंदरला नेण्याचा अट्टाहास झाला। अनेकदा या ठिकाणी मिनी कार्गो एअरपोर्ट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। मात्र शासनानं पुरंदरला विमानतळ नेऊन काय साधलंय? पुरंदरला विमानतळ झाल्यास त्याचा कोणताही फायदा उद्योगांना होणार नाही असा उद्योजकांचा संघटनांचा दावा आहे। मुंबई डबेवाला असोसिएशनचे पदाधिकारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। आजवर मुंबईमध्ये शिवसेनेच्या सोबत असलेले डबेवाल्यांनी आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची कास धरण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेनेनं दिलेले आश्वासनं पूर्ण केलेली नाहीयेत, त्यामुळे आम्ही अजित पवार यांचं नेतृत्व स्वीकारून त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी पुणे लाईव्हला कळवलंय। डबेवाला संघटनेत बहुतांश सदस्य खेड तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यातील आहेत। राजगुरुनगर नगर परिषदेचा सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प प्रशासकीय सभेत मंजूर करण्यात आलाय। या आर्थिक वर्षाचा अंदाजपत्रकीय अर्थसंकल्पास दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्याधिकारी तथा प्रशासक अजिंक्य रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी देण्यात आली। यंदाच्या 23 लक्ष शिल्के अंदाजपत्रकीय अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली असून अंतिम मान्यतेसाठी तो जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला। सदर अर्थसंकल्पात महिला, बाल कल्याण, दुर्बल घटकातील नागरिक तसंच दिव्यांग नागरिक यांच्याकरिता प्रत्येकी 5% तरतूद करण्यात आली असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलंय। आळंदी नगर परिषदेमार्फत नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 60 लाख रुपयांचा निधी खर्चून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हरिपाठ बाल उद्यानाचं नूतनीकरण करण्यात आलंय। यामुळे हा परिसर अत्यंत आकर्षक झाला असून या उद्यानानं बाळ गोपाळांचे चेहरे मात्र फुलल्याचं चित्र पाहायला मिळालं। खेड तालुक्यात छावा चित्रपट ग्रामीण भागातील जनतेला गावातच पाहायला मिळावा यासाठी समस्त संघटना सरसवल्या असून गावात या चित्रपटाचं प्रदर्शन केलं जात आहे। खेड तालुक्यातील आंबोलीमध्ये छत्रपती संभाजी राजांच्या जीवनावरील छावा चित्रपट पडद्यावर दाखवण्यात आला। परिसरातील नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती। सध्या बाजारात बाजरीचे नवीन संकरित बियाणे उपलब्ध झाले आहे। ते फक्त 2.5 ते 3 फूट वाढून त्यावर लगेच बाजरीचे कणसे येतात। हे बाजरीचे बियाणे काढायला सोपे असल्याचे खेड तालुक्यातील शेतकरी सांगतात।
चाकण कडाचीवाडी रस्त्यावर ग्रामपंचायत कडाचीवाडी या ठिकाणी रस्त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे। स्थानिक प्रशासन काही एक कार्यवाही आणि नियोजन करत नाही। नागरिकांना दुर्गंधीमुळे अक्षरशः नाक दाबून या भागातून जावे लागत आहे। याच रस्त्याच्या बाजूने 2 कोरड्या विहिरी आहेत, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कचरा व्यवस्थापन आणि विहिरींच्या ठिकाणी लोखंडी बॅरिगेट लावण्याची मागणी होत आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं चाकण येथे उद्घाटन करण्यात आलं। यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री पुरंदरचे आमदार विजयबापू शिवतारे, आमदार शरद सोनवणे, शिवसेना उपनेते इरफान सय्यद आदी उपस्थित होते। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।